हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज तुमचा भाऊ कुठल्या युनिक प्लेसवरने आलेला आहे. सो आज मी आलेलो आहे आमच्या गावाला आणि याआधी पण आपण आपला इथला व्हिडिओ बनवलेला आहे. पण ह्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ बनवायचं एक स्पेशल रिझन आहे. ते असं की आत्ताच पंचायतचा 3रा सीझन लॉन्च झाला होता आणि तेव्हा मी परत ते आधीचे 2 सीझनही रिपीट बघितले होते. आणि ते सीझन बघत असताना असं वाटलं की आपण आपल्या गावाच्या पंचायत सिरीजला लिंक होणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. आणि येस, आमच्या गावाची पंचायत, गावातली पाण्याची टाकी, गावातलं शेत किंवा गावातले रस्ते. सो मी विचार केला की हे आपण आपल्या व्ह्यूवर्सला दाखवू आणि त्या पंचायतवाला जो फील आहे तो आपण स्वतःही जगू आणि आपण व्हिडिओमधून दाखवू सुद्धा. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल की आमच्या गावातले जे काही असे पंचायत सिरीजला लिंक होणाऱ्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याच्या. सो स्टे ट्यून. सो तुम्हाला कळलंच आहे की आपला हा व्हिडिओ पंचायतच्या थीमवर आहे. सो येस, हीच आहे आमची गावाची ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतच्या बाजूला ही एक सोसायटीची बिल्डिंग आहे जी शेतकऱ्यांना सोसायटी प्रोव्हाइड करते. आणि एक्झॅक्टली त्या बिल्डिंगच्या मागे किंवा त्या ऑफिसच्या मागे ही आमची गावातली शाळा. सो तिथले पण काही ग्लिम्सेस मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवते. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेवायला प्रोव्हाइड केलं जातं. सो त्यांची जेवायची वेळ होती आम्ही जेव्हा तो व्हिडिओ काढला तेव्हा. आणि हे त्यांचे क्लासरूम्स आहेत. सो गव्हर्नमेंटने भरपूर फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत, म्हणजे गावागावांमध्ये त्या पोचल्यासुद्धा आहेत. आणि शाळेच्या अगदी जवळ आमच्या गावातली पाण्याची टाकीसुद्धा आहे. सो पंचायत सिरीजमधला सगळ्यात भारी एलिमेंट जो होता तो म्हणजे त्या गावाची पाण्याची टाकी. सो येस, आमच्या पण गावाला पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर मी आता चढलोय. सो तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. आणि खरंच प्रत्येक गावातल्या पाण्याच्या टाकीवरनं ते गाव खूप सुंदर दिसतं. आय विश की जसं तिथे पंचायत सिरीजमध्ये ते चहा पित होते मी इथे पिऊ शकलो असतो, पण आता उन्हाची वेळ. सो आम्ही चहा नाही आणलाय, पण तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो मी. स्टे ट्यून. ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ दिसत होती आणि त्यामुळे गावाचं सौंदर्य अजून जास्त वाढून गेलेलं होतं. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला त्या उंच जागेवरनं गावातली शाळा, गावातले घरं, गावातले मंदिरं किंवा आजूबाजूचे थोडेफार शेत जेव्हा एकाच जागेवरनं दिसतात, तो नजारा खूप सुंदर असतो. आणि एकदम शांत वाटत होतं मला तिथून गाव. सो खरंच खूप भारी होता तो एक्सपिरियन्स. आणि हे आमच्या गावातलं प्रधान म्हणू शकता तुम्ही. जसं पंचायतमध्ये प्रधान होते तसे हे आमच्या गावातले सरपंच जे आहेत आत्ताचे, त्यांचं घर आहे. मी त्यामुळेच मुद्दामून हे घर कव्हर केलं आहे. आणि आता आम्ही आमच्या गावाचं जी ग्रामदेवता आहे तिकडे चाललो आहे. सो तिकडे जात असताना आम्हाला रस्त्यात आमच्या गावाला येणारी, जळगावहून येणारी बसही लागली होती. सो आम्ही मंदिराजवळ जेव्हा पोचलो तेव्हा आम्हाला कळालं की तापीचं पावसाळा असल्यामुळे पूर्ण नदी ही ओव्हरफ्लो झालेली होती आणि दोन्हीकडे काठ पूर्णपणे भरलेले होते. सो आम्हाला मंदिराकडे जाता येत नव्हतं. आणि नदी ओलांडण्यासाठी किंवा नदीच्या दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी बोटिंगचा वापर करावा लागत होता. आणि तुम्ही बघतायत की ही बोटिंगची सुविधा तिथे होती कारण पुलाचं काम तिथे सुरू होतं. सो मला जेव्हा हा सीन बघितला मी बोटिंगवाला, तर मला स्वदेशमधला शाहरुख खानचा तो सीन आठवला जेव्हा शाहरुख त्या बोटिंगमध्ये बसलेला असतो आणि नदी क्रॉस करत असतात. सो तिकडून जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्ही ट्रॅक्टरवर आलो आणि ट्रॅक्टरवरच आम्ही आमच्या शेताकडे जायचं डिसिजन घेतलं की म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची केळीची शेत किंवा कापसाची, ज्याला कपाशी म्हणतात खानदेशात, त्याचं पण शेत दाखवू. सो येस, मी आता केळीचं शेत पहिले तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकतायत की मी तिथून अगदी चालत जात होतो आणि माझ्याहून त्या झाडांची उंची अजून जास्त होती. सो केळीचं आता जेव्हा ते कापायची वेळ असते त्या गोष्टीला पाडा असं म्हणतात. आणि पाडा पाडणं म्हणजेच ही केळी झाडावरून काढून गाडीवर लोड केली जाते.
सो ते दिवस आता जवळ आलेले आहेत आणि मग इथून आम्ही आमच्या कपाशी म्हणजे कापसाच्या शेतीकडे गेलो आणि हीच तुम्ही बघू शकतायत. सो ती शेतीसुद्धा तुम्हाला मी मध्ये जाऊन दाखवतो की कसं असतं त्या शेतामधलं व्ह्यू किंवा त्या शेतामध्ये कसं वाटतं. आणि मग शेतावरून येत असताना आम्ही आमच्या मोठ्या काकांच्या घरी गेलो. सो तुम्ही बघू शकतायत की हे घर त्यांनी आत्ताच नवीन बांधलं आहे आमच्या गावामध्ये आणि ह्या घरावरून जो व्ह्यू आहे तो पण खूप सुंदर आहे शेताचा व्ह्यू. आणि या घराच्या बाजूलाच आमचं खळं आहे जिथे हे सगळे गाई म्हशी किंवा बैल आणि बकरी जे आहेत त्या बांधलेल्या असतात आणि मग इथेच त्यांना चारा वगैरे त्यांचं सगळं काही इथेच केलं जातं. सो तुम्हाला आता कळलंच असेल की गाई आणि म्हशी आहेत म्हणजेच दूध पण असेलच. सो येस, हे व्हिडिओमध्ये जे दूध काढतायत ते माझे लहान काका आहेत. आणि तिथून आमच्या खळ्याच्याच बाजूला हे एक असं हवेली टाईप एक घर होतं. ते मी पर्पजली या व्हिडिओत कॅप्चर केलं की खूप सारे रूम्स असलेलं हे घर म्हणून आम्ही लहानपणापासून ह्या हवेलीला बघत असतो. आणि येस, तिथून मग आमचं गावातलं जे घर आहे त्याच्या गच्चीवरून किंवा टेरेसवरून जो व्ह्यू आहे तो तुम्हाला आता इथे दाखवतोय. सो फायनली आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आमचं गाव कसं वाटलं आणि ती पंचायत सिरीजवाली लाईफस्टाईल कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.